कुंभ राशी आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्या दारात येणार नवीन पाहुणा. कोण असेल हा पाहुणा? चला व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्या जीवनात एक विलक्षण आध्यात्मिक वळण घेऊन तो दिवस येऊ शकतो. जर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीने शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे, कारण या पवित्र दिवशी तुमच्या घरात 2 शुभ व्यक्ती येण्याचा विशेष संकेत आहे. पारंपरिक श्रद्धेमध्ये वर्णन केलं आहे. त्या 2 व्यक्ती नेमक्या कोण आहेत, त्यांचे आगमन तुमच्या जीवनाशी कसे जोडलेले असू शकते, या प्रश्नांचे उत्तर आपण लगेच सांगणार नाही, कारण शेवटच्या क्षणी जे नाव समोर येईल ते अनेक भक्तांच्या मनात स्पर्श करणारे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्योतिषशास्त्रानुसार आषाढी एकादशीचा हा केवळ उपवासाचा दिवस नसून श्रद्धा, सेवा आणि नामस्मरणाचा महापर्व मानला जातो. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आत्मपरीक्षणाचा आणि नव्या ऊर्जेचा असू शकतो. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या मनात एखादी चिंता, अडकलेले काम, भविष्याबद्दलची जी भीती, अनिश्चितता असेल तर या दिवशी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळू शकते. ग्रहयोग हे संधी दाखवतात, त्या संधीचे रूपांतर यशात करणे हे आपल्या प्रयत्नावरही अवलंबून असते. धार्मिक परंपरेत असे मानले जाते की काही पवित्र दिवसांमध्ये ईश्वर आपल्या भक्तांना थेट उत्तर देत नाही तर संकेत देतो. हे संकेत कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी एखाद्या प्रसंगातून तर कधी एखाद्या अपेक्षित भेटीतून मिळतात. कुंभ राशींच्या काही व्यक्तींना आषाढी एकादशीच्या आसपास अशी एखादी भेट किंवा संवाद अनुभवायला मिळू शकतो जो पुढील आयुष्यात महत्त्वाचा ठरू शकतो. पण हे कोण असतील याचे प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये पुढे उलगडत आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही माणसे आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि आपल्या विचारांची दिशा बदलून टाकतात. काही भेटी अगदी साध्या वाटतात पण त्यांचा परिणाम आयुष्यभर जाणवतो. आषाढी एकादशीच्या या पवित्र वातावरणात अशाच 2 शुभ व्यक्तींचा उल्लेख केला जातो. त्या तुमच्या दारात प्रत्यक्ष येतील की त्यांच्या माध्यमातून एखादा शुभ संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल, हे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार वेगळे असू शकते. म्हणूनच पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आता असा प्रश्न आहे की त्या 2 शुभ व्यक्तींची ओळख कशी पटणार. त्या येण्यापूर्वी कोणते 3 संकेत मिळू शकतात आणि त्यापैकी कुठल्या शुभ व्यक्तीचे नाव आपण पुढील भागात उलगडणार आहोत. पण दुसऱ्या शुभ व्यक्तीचे नाव मी या व्हिडिओच्या शेवटच्या भागातच सांगणार आहे, कारण त्या नावामागे एक अशी आध्यात्मिक भावना घडली आहे जी ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. त्यामुळे हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, आता त्या पहिल्या शुभ व्यक्तीचा संकेत जाणून घेण्याची वेळ आली आहे. धार्मिक परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी जर एखादा वारकरी संत स्वभावी व्यक्ती, एखादी वृद्ध व्यक्ती किंवा हरिनामाचा गजर करणारा एखादा भाविक जर तुमच्या दारात आला तर त्याचा अपमान करू नका. भारतीय संस्कृतीत अशा व्यक्तींमध्ये ईश्वराचे स्वरूप पाहिले जाते. त्यांना प्रेमाने पाणी देणे, नम्रपणे त्यांच्याशी बोलणे, आपल्या क्षमतेनुसार त्यांची सेवा करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पण ही तर फक्त पहिली व्यक्ती आहे. शुभ व्यक्ती दुसरी पण आहे. दुसरी व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या पहिल्या शुभ व्यक्तीनंतर तुमच्या आयुष्यात एक घटना घडू शकते जी तुमचे नशीब बदलून टाकू शकते. पुढे जे काही सांगणार आहे ते प्रत्येक कुंभ राशींच्या व्यक्तीने काळजीपूर्वक ऐका. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की जेव्हा ईश्वराची कृपा एखाद्यावर होऊ लागते तेव्हा ती कृपा एखाद्या चांगल्या माणसाच्या माध्यमातून प्रकट होते. कधी एखादा गुरु योग्य सल्ला देतो, कधी एखादा मित्र मदतीचा हात पुढे करतो, तर कधी एखादा अनोळखी व्यक्ती तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारे शब्द बोलून जाते. त्यामुळे या दिवसात प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने, आदराने वागा, कारण कोणत्या रूपात शुभ संकेत तुमच्यापर्यंत पोहोचतील हे आधी सांगता येत नाही. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, या काळात तुम्हाला 3 विशेष संकेत जाणवू शकतात. पहिला म्हणजे मनामध्ये अचानक निर्माण होणारी शांतता. दुसरा म्हणजे बराच काळ अडकलेले एखादे काम हळूहळू पुढे सरकू लागणे. आणि तिसरा म्हणजे एखाद्या शुभ व्यक्तीची अचानक भेट होणे किंवा तिच्याकडून प्रेरणादायी शब्द ऐकायला मिळणे. धार्मिक श्रद्धेनुसार असे संकेत सकारात्मक बदलांची सुरुवात दर्शवू शकतात. आता सर्वात मोठा प्रश्न, त्या दुसऱ्या शुभ व्यक्तीचे नाव इतके खास का आहे आणि ते नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी का येते, याचे उत्तर व्हिडिओच्या शेवटच्या भागात मिळणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार पाणी, अन्न किंवा मदतीचा एखादा छोटासा हात पुढे करा.
आपल्या सांस्कृतिक दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले आहे. अशा छोट्या कृतीमुळे समाजात प्रेम आणि सद्भावना वाढते, तसेच मनालाही काही समाधान मिळते. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की सेवा आणि नम्रता यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. आता तुम्ही कधी विचार केला आहे का, पहिल्या शुभ व्यक्तीचा संकेत समजला, पण दुसरी शुभ व्यक्ती नेमकी कोण आहे? तिचे नाव इतके भावनिक का मानले जाते आणि त्या नावाचा आपल्या कुंभ राशीच्या व्यक्तीच्या जीवनाशी काय संबंध आहे? याचे उत्तर पुढील भागात जाणून घेणार आहोत. त्या क्षणी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओचा खरा अर्थ समजेल. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल श्रद्धेने लिहा. आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही सुरुवातीपासून आतुरतेने वाट पाहत आहात. त्या दुसऱ्या शुभ व्यक्तीचे नाव जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती योगायोगाने येत नाही, तर काही व्यक्तींना ईश्वर आपल्या जीवनात योग्य वेळी पाठवतो, जेणेकरून आपल्याला योग्य दिशा, योग्य विचार आणि योग्य मार्ग मिळावा. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने, नम्रतेने, आदराने वागा. कदाचित त्यांच्यापैकीच एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींना आता तो क्षण जवळ आला आहे ज्याची तुम्ही सुरुवातीपासून आतुरतेने वाट पाहत होता. त्या दुसऱ्या शुभ व्यक्तीचे नाव जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही योगायोगाने येत नाही, तर काही व्यक्ती ही ईश्वर आपल्याला जीवनात योग्य वेळी पाठवतो, जेणेकरून आपल्याला योग्य दिशा, योग्य विचार, योग्य मार्ग मिळावा. यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने, नम्रतेने आणि आदराने वागा. कदाचित त्यांच्यापैकीच एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. आता दुसऱ्या शुभ व्यक्तीचे नाव जाणून घेण्याची वेळ आली आहे. ती शुभ व्यक्ती म्हणजे तुमच्या दारात येणारी माता रुक्मिणीच्या स्वरूपातील एक सवाष्ण स्त्री किंवा आशीर्वाद देणारी आई समान महिला. भारतीय परंपरेमध्ये अशा स्त्रीमध्ये देवाचे रूप मानले जाते. तिचा सन्मान करणे, एखाद्या स्त्रीशी नम्रपणे बोलणे आणि शक्य असल्यास तिचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ म्हटले जाते. म्हणूनच या दुसऱ्या शुभ व्यक्तीचे नाव ऐकून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील, कारण ती केवळ एक व्यक्ती नाही, तर एक मायेचे, करुणेचे आणि शुभ आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.